पंचावर देऊन स्थानापन्न व्हायचं अशी आपणास विनंती दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं. ठीक आहे. यस गंभीर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन, ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्यदेव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात ऐकतात वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं यांच्या अंतर्गत दत्तगुरू क्रिकेट क्लब नवापूरच्या वतीनं दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग पर्व 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये डे 2 दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत आणि नॉकआउटच्या मॅचेसना आता सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसातील लॉट क्लिअर झाल्यानंतर समस्त जो टॉप 8चा ड्रॉ आहे तो क्लिअर झाला आणि तिथून आपल्याला बघायला मिळालं कोणते संघ क्वालिफाय झालेत, कोणते संघ नाही, कोणाची मॅच कोणासमोर आहे. आता ती मॅच असताना पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले त्याच्यामध्ये एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला निर्मल सम्राटचा संघ. हो यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, कोणत्याही प्रकारे चेंडू उठलेला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता या मॅचला जर आपण बारकाईने जवळून बघाल तर खूप मजा येणार आहे. त्याचं कारण काय, मागील काही 5-6 स्पर्धा झाल्या त्याच्या अगोदर एकदा सायबा प्रीमियर लीगमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर होते. निर्मल सम्राटने बाजी मारली होती. रोहित गोवलकरचा तो परफॉर्मन्स बघण्यासारखा होता. आणि त्यानंतर आता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सुजित चव्हाणने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र एक धाव ही जयेशनं कंप्लीट केली आहे. सिंगल धाव येताना दिसतीये. आमची डिफेन्सची संपूर्ण टीम नयनजी तांडेल, सागर आणि आमचे कॅमेरामॅन जयेश आणि कार्तिक एवन जोडी जयेश आणि कार्तिक ही बंधू. त्याचबरोबरनं आमच्या समालोचन कक्षामध्ये नयन कालुष्टी यांना आपण ऐकलं, कौस्तुभ मेहरे यांना आपण ऐकलं आणि अखेरकार आता त्या सुपर 8च्या मॅचेसमधील पहिल्या मॅचचा प्रारंभ होत असताना पहिल्या 5 चेंडूनंतर 3 धावपलक लगावल्या गेल्यात. बाबू म्हणजे ऋतिक पागी आणि जयेश बनसोडे यांच्या प्रत्येक चौकाराला आनंद दुबे आणि आशिष झा यांच्या वतीनं प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. जीवदानी माऊलीसाठी हे बक्षीस आहे. या दोन खेळाडूंसाठी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावपलकावरती. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर कोल्याना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही. थँक्यू डिजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावपलकावरती आणि रोहित गोवलकर गणेश यावेळेला गोलंदाजी मार्गवरती आला आणि पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर खूप जवळून गेला, अगदी क्लोज होता पायाच्या आणि स्टंपच्या सुद्धा आणि तिथे वाईडची सांगता झाली. अतिरिक्त धावपलकामध्ये ॲड सुद्धा होतीये. हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला ऑन साईडला जयेशने खेळलं. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. एक धाव येत असताना धावपलक पुढे जात असताना दिसतो. निर्मल सम्राटचा या स्पर्धेमधला परफॉर्मन्स खूप चांगला होता. त्या परफॉर्मन्सला पाहता त्यांना सुपर 8मध्ये सुद्धा त्या खेळासारखा खेळ आता या नॉकआउट स्टेजमध्ये दाखवावा लागणार आहे. तो त्या जीवदानी माऊली फुलपाड्याचा आजचा खेळ सुद्धा तितकाच चांगला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून पाठवलाय. ॲक्युरेट गॅप मधून चेंडू होते फरार. सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला. बॅकफुटवरती गेले, खूप सारा वेळ होता आणि त्या वेळेचा सदुपयोग करत असताना पॉइंटिंगच्या जवळून चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय ऋतिक पागी. बाबू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. यावेळेला चारुदत्त पाटील आहे. चारुदत्त पाटीलने यावेळेला चेंडूला अडवलं आणि चेंडूला अडवत असताना तिथं एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. जर पाणी द्या.
रस्त्यावरती ज्याने कोणी गाड्या पार्क केल्यात पुन्हा एकदा तीच सर्वांना विनंती आहे, आपण तो रस्ता किती अरुंद आहे ते समजतच असाल तरी सर्वांनी योग्य त्या ठिकाणी गाड्या पार्क करा, कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जे कोणी गाड्या थांबून जर मॅच बघत असतील तर रस्त्याच्या बाहेर गाड्या थांबून मॅच बघा. आपली उपस्थिती किंवा आपण या स्पर्धेला बघणं आमच्यासाठी खरोखर लाभदायी आणि आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि 12 धावा 1.4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. ओ क्या बात है, ऋतिक पागी बाबूच्या बॅट मधून येतोय दमदार कबड्डी ड्राइव चेंडू सीमारेखा पार चौकार. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा, Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है. सन्माननीय यशवंतजी मेहर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. शेवटच्या क्षणाला चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि एक धाव येत असताना 2 षटकं संपली. 17 धावा धावपलकावरती टीम जीवदानी माऊली या संघाच्या. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू, लावून चष्मा माझे आयटम मी नाग तू. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू, लावून चष्मा माझे आयटम मी नाग तू. थँक्यू डीजे. 2 षटकं संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये यश वैती यांना आपण पाहणार आहोत. यश वैतीने कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं तर ॲज अ बॅटिंग ॲज अ बॉलिंग या 2 गोष्टी बघता यशने खूप चांगला खेळ केला होता. आता तोच यश वैती गोलंदाजी मार्गवरती आला आणि त्याच्यासमोर ऋतिक पागी बाबू यांना आपण बघणार आहोत. दोघांच्या खांद्यावरती येलो जर्सी आहे. येलो जर्सी हेच सांगते की या दोघांना मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळालाय. पहिला चेंडू अडो हो क्या बात है. प्रयत्न चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. ती गर्दी थोडी कमी केलं तर हवाच जाईल. त्यामुळे बाकीच्याने थोडं बाजूला व्हा, थोडं लांबून बघा.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऋतिक पागीने केला आणि त्या चेंडूवरती मात्र कोणताही उत्तर नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते, परंतु आज वेगळ्या रंगामध्ये ऋतिक पागी दिसतोय. खूप दिवसानंतर ऋतिक पागीची बॅटिंग ही अफलातून होताना दिसते. 21 वरती धावफलक 2.2 चेंडूचा खेळ. यश वैती समोर खेळ करताना ओव्हर रनआउटची संधी, परंतु यावेळेला यशने मागच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव येताना दिसते. यश झुंजारू खेळाडू आहे, म्हणजे स्थिती कितीही बिकट असोत किंवा स्थिती कितीही खराब होत, तिथून त्याला संघाला बाहेर आणणं माहीत आहे, तिथून संघाला पलटवार करून देणं माहीत आहे. परंतु आता सध्या स्थिती जर आपण बघितली तर सलामीचे दोन्ही फलंदाज जीवदानी माऊलीच्या मैदानात आहेत. इन्फॉर्म ऋतिक पागी आणि दुसऱ्या बाजूला जयेश बनसोडे. ज्या जयेश बनसोडेला आपण धारदार फटके मारताना बघितलंय, परंतु आज त्याचं क्लिक होणं ही सुद्धा जीवदानी माऊलीची तेवढीच मोठी गरज आहे. तिसरं षटक मार्ग असते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 22 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला सुजित चव्हाण यांच्या जवळून चेंडू होतोय पार. फरार, दमदार चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. 4 धाबा आल्या आणि 4 धाबाने धावफलक वेगाने वाढतंय. पुन्हा एकदा जयेश बनसोडे, परंतु यावेळेला चेंडू निशांच्या हातामध्ये गेला. वेगाने फेकी केली आणि फेकी करत असताना एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. निर्मल सम्राट इथून या मॅचला परत आणण्यासाठी आता अशी काही ठोस पावलं उचलावी लागणार आहे जिथून मॅच मध्ये परत येतील. नॉकआउट स्टेजमध्ये येत असताना तुमच्याकडे तुमची डिसिजन घेण्याची जी डिसिजन मेकिंग पॉवर ज्याला म्हणतात किंवा ती समय सूचकता ज्याला म्हणतात, ती तुमच्याकडे योग्य नसेल आणि तेवढं तुमच्याकडे साहस नसेल आणि तुमच्या प्लॅनिंग मध्ये ती अॅक्युरेसी नसेल तर मात्र संकट. ओहो, प्रयत्न चांगले परंतु त्या प्रयत्नांना यश नाही. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 3 षटकं संपलीत. 31 वरती 0 जीवदानी माऊली. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ऋतिक पागीसाठी अल्पेश कळंबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अल्पेश कळंबे म्हटलं की एक दिलदार व्यक्तिमत्व, जे नेहमीच या खेळाडूंच्या पाठीशी उभा असतं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करतं. सन्माननीय नरेशजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल नरेशजी मेहर साहेब, आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुजित चव्हाण नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू स्वैर हाताळला. अतिरिक्त धाव. बघा, सुजित यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. निर्मल सम्राटला या मॅच मध्ये परत येण्यासाठी सुजित चव्हाण यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगला खेळ दाखवला की नाही. या सिंगल. एक नो बॉल नंतर फ्री हिट की काय नक्की. कोणतीही धाव नाहीये. येस, डायरेक्टली बॉल बाहेर गेलाय. तिथे कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, परंतु जयू बचावलाय. फ्री हिट वरती बोर्ड आला. निर्धाव चेंडू. येस, इट्स अ डॉट बॉल आणि सुजितने बॅक केलं. त्या नो बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेला. चेंडूला अडवला गेला. पॉइंटिंग फेकी झाली यश कडून. ओ, आता यश आणि जयेश जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी गळाभेटी करण्याचा प्रयत्न केला, पण ती भेट पूर्ण झाली नाही. एकदा वेट असताना बघायला मिळते. 33 वरती 0. 2 चेंडूचा खेळ झाला. काय जबरदस्त पार्टनरशिप इथे होताना दिसतेय. 21 धावांवरती ऋतिक पागी खेळतायत आणि सुजित चव्हाण खूप चांगला कमबॅक. अजून त्याला चांगला बनवावा लागणार आहे. चेंडू जवळून एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धाव येताना दिसतेय. त्या कॉर्नरवरती 2 चौकारांचे प्रहार ऋतिक पागीने दाखवलेत. ते 2 प्रहार 8 धावा देऊन गेलेत म्हणून तिथंच मारण्याचा प्रयत्न. बघा, जवळ सुद्धा गेले नव्हते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह. फोरांचा वापर करून खूप मोठ्या पद्धतीनं फोर्स केलं चेंडूला आणि पाठवलं सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 2 क्षेत्ररक्षकांमधून यावेळेला इनसाइड आउट चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल.
या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर 40 आहे. 40 धावा काल झाल्यात आणि त्या 40 धावानंतर आता 39 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 39 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले ते जीवदानी माऊलीचं. परंतु ही मॅच इथवर संपलेली नाही आहे. ही मॅच इथवर थांबलेली नाही आहे. या मॅच मध्ये खूप मोठा टर्न येणार आहे. ओ हो हो फुलटॉस सुजित याने चलाकी दाखवली चलाकी. एक धाव आली आहे आणि एक धाव येत असताना 40 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 41चं लक्ष ठेवलं गेलं निर्मल सम्राट या संघासमोर जीवदानी माऊलीच्या वतीनं. अरे लिंबाचा झाड आहे उघड थँक्यू तुझे. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. हुंडा वॉरियर्स तेजस 11 आणि दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मनवेलपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. सन्माननीय विनोदजी मेहर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. सन्माननीय विनोदजी मेहर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पांडुरंगजी तांडेल यांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. सन्माननीय पांडुरंगजी तांडेल साहेब यांना विनंती आपण यायचंय टॉस करण्यासाठी. हुंडा वॉरियर्स तेजस 11 कर्णधार आपण मंचावरती या आणि गुरुदत्त मनवेलपाडा कर्णधार आपण सुद्धा मंचावरती यायचंय. चला गुरुदत्त मनवेलपाडा कॅप्टन या. टॉस केला जातोय पांडुरंगजी तांडेल यांच्या शुभ हस्ते. जिकडे तेजस 11 हुंडा वॉरियर तेजस 11 संघासमोर गुरुदत्त मनवेलपाडा आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. चला टॉस केला जातो आमच्या मुख्य मंचावर. DCC असा कॉल आला गेलाय. DCC असा कॉल आला गेलाय. यस टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग येणार. कशा प्रकारची तयारी आता तेजस 11 संघ समोर आहे? प्रयत्न करू. समोरचा टीम बलाढ्य आहे भरपूर. प्रयत्न कमी आम्ही त्यांना मात देण्याचे. मागील 2 स्पर्धा जर पाहिल्या तर जबरदस्त फॉर्म मध्ये. आता किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? बघू प्रयत्न करू. त्यांची पण बॅटिंग लाईन चांगली आहे. जेवढं कमी धावात थांबवण्याचा प्रयत्न चालू असेल आमचा. येस खूप साऱ्या शुभेच्छा. लॉसन सर आता प्रथम बॅटिंग करायचे कशा प्रकारची तयारी आहे? तयारी तर आहेच. काल एक मॅच घेऊन क्वालिफाय झालेत. आज टॉप 4 मध्ये येण्याचा प्रयत्न आहे. मागील 2 स्पर्धेचा जर ग्राफ पाहिला तर ॲज अ ओपनर नितीश पाटील त्यानंतर 9 कालिस्ट मिडल ऑर्डरमध्ये करण गवलीने बॅटिंगच्या प्रकारे केले. आता विकेट आउटफील्ड पाहता पाहता किती धावांपर्यंत टार्गेट सेट करायचं आहे? 35च्या वर. येस खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकलाय गुरुदत्त मनवेलपाडा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले हुंडा वॉरियर तेजस 11 संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. कुठे जाऊ नका. तुर्तास घेऊन जाता आमच्या समालोचक कक्षामध्ये जिकडे भरत सर जॉईन आहेत. थँक्यू. यस थँक्यू सो मच कौस्तुभ. आणि मॅचच्या दिशेने आपण जातोय ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार रोहित गोलकरने लगावला. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चारुदत्त पाटीलने चेंडूला खेळलाय. बघा चारुदत्त म्हटलं की थोडासा घायल आहे. मगाची फील्ड करत असताना त्याच्या डोळ्यामध्ये कचरा कदाचित गेला होता. आता त्या घायल शेरला त्याचा तो हा म्हणतात ना घायल शेर सारखा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. क्या बात है. आमचे मेहर बंधू खूप चांगल्या प्रकारचे इथे डायलॉग मारतात. घायल शेर की सांसें उससे दहाड़ से भी तेज होती है. उसके दहाड़ से भी तेज होती है. क्या बात है. ही बँकेची ताकद. यस इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक. दमदार प्रहार. घणघणाती चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. काल मी भरपूर जणांच्या मुखातून ऐकलं होतं की स्कोर होत नाही असं नाहीये. करत नाही.
प्रयत्न करत नाहीत. प्रयत्न केल्यानंतर धावा किती होतात बघा. आता ज्याने रोनित गोळकरने आपला क्लास दाखवला इतके वर्ष अंडरआर्म आला दारावर माझा साई, आला दारावर माझा साई. थँक्यू डीजे. खूप मोठी मॅच यानंतर सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास यश वैती मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 10 वरती 1 पहिलं षटक संपलं. धावांचा जर विचार करायचा झाला तर धावगती जी अपेक्षित आहे त्या पद्धतीनं धावा बनल्यात पहिल्या षटकामध्ये. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता तीच धावगती कायम ठेवायची आहे बघा. करंट रन रेट आणि रिक्वायर रन रेटवरती जर नजर टाकाल तर 10ची सध्या स्थिती आणि 10-33चा आस्किंग. त्याच्यासमोर आता निखिल पवार गोलंदाजीसाठी आलाय जो खूप दिवसानंतर मैदानात उतरलाय आणि निखिलने येस 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 10 धावा आल्यात. आणि ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग फर्स्ट ओव्हर इथे निर्मल सम्राट वरती आहे आणि तो वरचढ असणं त्याला कायम ठेवावं लागणार आहे. निखिल पवारच्या अगेन्स्ट पॉवर प्ले घेतला गेला. यश वैती मैदानाच्या आतमध्ये आलाय. डगआउटच्या समोर जे बसले त्या सगळ्यांना विनंती आपण डगआउटमध्ये जाऊन बसायचं आहे. जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण थोडी दुसरी जागा बघितली तर बरं होईल, कारण डगआउटच्या समोर कोणीही बसू नका अशी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. 18-31चं इक्वेशन आहे. निखिल पवार समोर यश वैती. पहिला चेंडूला टॅप करत असताना चेंडूला पाठवलंय एका धावेसाठी. सूरज चव्हाणच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. 1 धाव येते. फॉर्मला शोधतीये. जीवदानी माऊली खूप दिवसापासून झगडतीये फॉर्ममध्ये येण्यासाठी आणि निर्मल सम्राटने या हंगामातला खेळ सर्वांना दाखवलाय. ओ यावेळेला चेंडू डायरेक्टली बॉर्डरलाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू. फिल्डर आकाश साळुंकेने सांगितलं की माझ्या हाताला लागून गेलाय. हाताला लागून गेला आणि चेंडू हाताला लागून सीमारेखा पार. बघा आमच्या लाईव्ह मध्ये सुद्धा दिसलंय. चौकार. जिथे विकेट होती तिथे चौकार आलाय. चौकार आला. 4 धावा आल्या. दत्तगुरु नवापूरचे सर्व खेळाडू आपण बॉर्डरलाईनच्या चारी बाजूला राहिला तर थोडंसं बरं होईल मला वाटतंय, कारण असे काहीसे क्लोज डिसिजन या नॉकआउट मॅचमध्ये हार जीतचा फासला तय करू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी जर का बॉर्डरलाईनवरती राहिलात तर बरं होईल. निखिल पवारचा पुढील चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. विजय सावंतने चेंडूला अडवलं. तिथं 1 धाव. धावून कंप्लीट केली गेली. धावगती वाईट नाही आहे. 16 धावा धावपलक्यावरती आणि 15 आणि 25ची गरज. 15 चेंडू आणि 25ची गरज. यश वैती समोर पुन्हा एकदा निखिल पवार इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप कर. रनआउटची संधी. ओ परंतु तितक्याच वेगाने यश आलाय. सोपं नाही आहे. यशला रनआउट करणं सोपं नाही आहे. तितक्या वेगानं ते खेळपट्टीत धावतात आणि तशीच धाव कंप्लीट करत असताना 1 धाव आली आहे. आता बघूयात शारुदत्त पाटील शेवटच्या 2 चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ करतायत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. गॅप मधून गेला परंतु डायरेक्टली बाहेर गेल्या कारणाने फलंदाज बाद होतील आणि चारूला मैदान सोडावं लागतंय. गॉन. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. निर्मल सम्राट त्यांना सम्राट असल्यासारखा खेळ करावा लागणार आहे. VPL पासून सुरू झालेली त्यांची ती कहाणी तिथून मात्र बहुतांश स्पर्धांमध्ये आपला क्लास आपला दर्जा त्याने दाखवला. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न झाला. फेकी सुद्धा झाली पण कोणतीही धाव नाही आली. चौकारानंतर 2 डॉट आले अडचणीची सबब, परंतु 17 वरती 2 असताना 2 षटकं संपलीत. आता 12-24ची इक्वेशन येऊन थांबली आहे. निर्मल सम्राट समोर जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या माध्यमातून. होते दुकानाची घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण आखारात निज होनाय बायकोची कटकट मी ऐकहू नाय. दुसरी आणायला एकलाच जाय कशी बसी पटवून आण काका. थँक्यू. बघा हे स्क्रीनवरती जे काही खेळाडू दिसत आहेत आणि हे सर्व खेळाडू आता इथून फक्त एन्जॉय करतात. त्यानंतर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न शुभम खांडेकरने केला. इथून यशचा रोल खूप मोठा आहे. यशने या षटकामध्ये जर का 2 ते 3 बाउंड्री जर पार केल्या तर या मॅचला वेगळी दिशा मिळेल. परंतु चौकार मारत असताना
चेंडू निर्धाव येणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची होती. लगातार 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती एका धाब्यासाठी खेळलं यशनं. ओ इथे रनआउटची संधी, फलंदाज बाद. सोच में रहते गए कि ये गेंद डिक्लेयर के लिए जाएगी, लेकिन डिक्लेयर के लिए गए नहीं. फील्ड किया, फेंक दिया थ्रो और उसके बाद रनआउट. थैंक यू डीजे. निशांत किनी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. जयेश बनसोडे यावेळेला चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि दडपण आता पूर्णपणे निर्मल सम्राटवरती वाढलंय. पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या चुका आणि त्या चुका कदाचित इथं मोठ्या होताना दिसत आहेत. पॉवर प्लेमध्ये केलेली ऋतिक पागीनं बॅटिंग, ती बॅटिंग आता विजयापासून लांब ठेवते निर्मल सम्राटला. 18 वरती 3 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी, परंतु यावेळेला उजव्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावे येते. यश वैती ज्याने 6 चेंडू 6 चौकार लगावलेत VPL मध्ये, या C फॉर्मॅटमध्ये जर का हा कारनामा करतील तर संघाला याचा फायदा होऊ शकतो. 9+4 तब्बल 5. आता या धावा फक्त मिळत आहेत की निर्देशन आहेत की इंडिकेशन आहे त्या गोष्टीचं की आम्ही या धावांचा पाठलाग करू. 7-17. इथून चौकार आला तर मजा येईल. इथून चौकार आला तर कहाणीमध्ये ट्विस्ट येणार. निर्मल सम्राट या अगोदर यश वैतीने 6 चौकार लगावले, तिथे फक्त 4 मारायचे होते, आता 6 मध्ये 16. 6 मध्ये 16 साठी एक चांगली बाब काय तर यश वैती स्ट्राईक एंडवरती पुन्हा दिसतील, परंतु जीवदानी माऊली फुलपाडा काय या 6 चेंडू मध्ये 16 मारू देईल का? जो 4 चौकारांचा फासला आहे तो क्लिअर करू देईल का? येणारी काळ सांगणार आहे. तुर्तास या ऐकूया डीजे मयूरला, त्यानंतर वळ्यात मॅचच्या दिशेनं. थँक्यू. मयूरने सांगितले शक्तिमान बनावं लागेल. हे ते जुने दिवस होते. रविवारचा दिवस दुपारचे 12 वाजता शक्तिमान लागणं बघणं खूप वेगळी कहाणी होती. 6 चेंडू 16 धावा. आकाश साळुंकेच्या हातामध्ये चेंडू. यश वैती त्याच्या समोर. मोठा विक्रम करायचा आहे. पहिला चेंडू कट होत असताना मागे निघून गेलाय आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. बॅटिंग रिव्ह्यू बघितलं जाणार आहे. नक्की चेंडू कुठे टप्पा पडून कुठे बाहेर गेला की आत गेला, काय नक्की घडलंय. बाहेर तर गेलाय, परंतु कुठून बाहेर गेला, कोणत्या लाईन वरून गेला, मुख्य स्क्रीनवरती हे चित्र दिसतंय. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडून होताना पाहायला मिळते. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. आता 5 मध्ये 4 चौकार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. येस, पहिला आलाय आणि आता चर्चेला सुद्धा उदाहरण आले. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू, देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. डाऊन द ग्राउंड. शानदार स्ट्रोक. निशांतने पाय बाजूला काढल्याने चेंडूने सीमारेषा गाठली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय संतोष यादवनं. तिथं निर्धाव चेंडूला. आता 3 मध्ये 12. बघा गाड्या थोड्या अडकलेल्या आहेत. कोणाच्या गाड्या असतील तर प्लीज बाजूला काढा. वारंवार एकच विनंती करण्यात येते, ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घ्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आता निलूने चेंडूला अडवला आणि आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथे नो बॉलवरती चौकार वगैरे अशी काही कहाणी घडली तर मजा येईल. बघूयात तसं काही घडतंय का. दर्शक तर हेच पाहतात की मॅच अजून इंटरेस्टिंग हो. जयेश बनसोडेने चेंडूला अडवलं. टॉप 4 मध्ये येण्यासाठी जीवदानी माऊली आता सज्ज झाले असं म्हणावं लागेल. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. येस, मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला जीवदानी माऊलीनं आणि पराभवाच्या छायामध्ये निर्मल सम्राट. हार्ड लक निर्मल सम्राट. खूप चांगला खेळ आपण केलात, परंतु पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या काहीशा चुका, तिथून मात्र आपण सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुटवरती गेलात. आपलं कौतुक आणि आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल धन्यवाद.